सर्वांना नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण कोणती अपडेट आहे ती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे या चॅनलवर जे पण काही तुम्हाला व्हिडिओ पडतील त्याची अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर चला या जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणती अपडेट आहे ती. त्याबद्दल बऱ्याच लोकांनी मला कमेंट करून सांगितलं आहे की की सर, आम्ही हा लाडकी बहीण योजनेसंदर्भातचा फॉर्म भरू इच्छितो का आणि आम्हाला सुद्धा पैसे मिळतील का. तर मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा जो फॉर्म आहे तो आता तुम्ही भरू शकत नाही. आणि नारी शक्ती ॲप आहे त्यावर सुद्धा तुम्ही जाऊन काही केलं तरी तुमचा फॉर्म आता ते घेणार नाही. म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पण कोणते फॉर्म होते ते आता त्या नारी शक्ती ॲपवर तुमचे फॉर्म स्वीकारल्या जाणार नाहीत. तर मी त्यांना परत एकदा सांगू इच्छितो की तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरू शकणार नाहीत. तर लाडकी बहीण योजनेचे बरेच लोकांना हे बी सुद्धा कमेंट आले आहेत की सर, आता आम्हाला जे 1500 रुपये मिळत होते त्यामध्ये किती वाढ झाली आहे. तर मी त्यांना बी सांगू इच्छितो की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे 2024पर्यंत तुम्हाला 1500 रुपये मिळत होते त्यामध्ये या सरकारने वाढ केली आहे आणि ते लाडकी बहीण योजनेचे आता तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे. पण यामध्ये सुद्धा बऱ्याच काही त्रुटी आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बऱ्याच लोकांनी वेगवेगळी काहीतरी डॉक्युमेंट जमा करून लाडकी बहीण योजने असे बऱ्याच जिल्ह्यामध्ये लोक फ्रॉड करणारे जे लोक आहेत ते सुद्धा आढळले आहेत. त्यांनासुद्धा या सरकारने चांगला धडा शिकवलेला आहे. पण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आता जी सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे ती अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो. मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण कोणती अपडेट आहे ती सुद्धा मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला मिळणार आहे. मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे या मकर संक्रांतीच्या अगोदरच तुम्हाला मिळतील अशी या सरकारने या येत्या भाषणात बोललेले आहे. जे पण आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहे यांनी सगळे तुम्हाला सांगितलेले की लाडकी बहीण योजना या सगळ्या धारकांना सरसकट पैसे सर्वांना मिळतील आणि कोणालाही या योजनेचा लाभ मिळेल. पण आता हे फॉर्म भरणं लाडकी बहीण योजनेचे जे पण फॉर्म आहे ते सर्व सध्या बंद करण्यात आले आहे आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्हाला आता भरता येणार नाही. तर परत तुम्ही कमेंटमध्ये विचारू नका की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आम्ही कधी भरावा. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा भरण्याची तारीख आणि नारी शक्ती ॲपवर जे पण होतं ते सर्व सध्या या सरकारने बंद करण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला इथून पुढं नारी शक्ती ॲपवर कोणताही फॉर्म भरता येणार नाही. तर तुम्हाला मी परत सांगू इच्छितो की तुम्ही नारी शक्ती ॲपवर कोणता फॉर्म भरू शकत नाही. तर एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो की नारी शक्ती ॲपवर जे आतापर्यंत ज्या लोकांनी फॉर्म भरला आहे तेवढेच लोक या योजनेसाठी पात्र ठरतील. आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत आणि तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. म्हणजे या व्हिडिओ तुम्ही तर पाहत असाल तर तुमच्या जेवढ्या बहीण लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना पण लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणती अपडेट आहे हे सुद्धा त्यांना कळेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.